नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरू केलं होतं ॲप्लिकेशन्स ऑफ UCM. त्यामध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन पाहिलं होतं की मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवरून व्हेकल जर जात असेल तर त्याचा मॅक्सिमम स्पीडसाठीचं एक्सप्रेशन काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आज आपल्याला सर्क्युलर मोशनचं आणखी एक ॲप्लिकेशन बघायचं आहे. ते ॲप्लिकेशन आपल्याला पाहायचं आहे आज वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ याला मराठी शब्द काय आहे? मृत्यूगोल. वेल म्हणजे विहीर, विहीर सारखी. आणि इंग्लिशमध्ये त्याला हिंदीमध्ये त्याला म्हणतात मौत का कुवा. तुम्ही सर्वांनी जत्रेमध्ये बघितलं असेल, एक असं विहिरीसारखं तयार केलेलं असतं आणि त्यामध्ये तो माणूस गाडी फिरवत असतो. आणि तुम्ही बघितलं असेल तो त्या सरफेसवरून गाडी अशी फिरवतो जोर जोरात, पण तो खाली पडत नाही. त्यालाच वेल ऑफ डेथ असं म्हटलं जातं, त्याला मृत्यूगोल असं म्हटलं जातं. आता इथं काय करायचं आपल्याला? मागच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण काय केलं की एखादी व्हेकल मॅक्सिमम स्पीड हॉरिझॉन्टल कर्व्ह रोडवरून जात असेल त्याच्यासाठी एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट केलं. यामध्ये आपल्याला पाहायचंय वेल ऑफ डेथ. त्याच मृत्यूगोल मध्ये म्हणजे मौत का कुवामध्ये ती जी व्हेकल फिरत असते, जी गाडी फिरत असते, तिच्या मॅक्सिमम स्पीड साठीचं एक्सप्रेशन आपल्याला या आर्टिकल मध्ये पाहायचं. आता तुम्ही जर बघितलं असेल, आता बघितलं का मला माहित नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं सुद्धा असेल मौत का कुवा. त्याचा जर तुम्ही शेप बघितला तर आय थिंक इट इज अ सिलेंड्रिकल शेप. त्याचा जर शेप बघितला तुम्ही तर तो सिलेंड्रिकल शेप आहे असं आपण कन्सिडर करूया. पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली व्यवस्थित. आणि ती जी व्हेकल असते ती अशी सरफेस वरती फिरत असते. ती व्हेकल त्या सिलेंडर आतमध्ये सिलेंडरच्या सरफेस वरती तो असं गाडी फिरवत असतो जोर जोरात आणि तो पडत सुद्धा नाही. हे आपण इथं बघणार आहोत. आता हे जे वेल ऑफ डेथ आहे, मी असं कन्सिडर करतो की हा वेल ऑफ डेथ जो आहे तो सिलेंड्रिकल आकाराचा आहे. कुठल्या शेपचा आहे? सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल म्हणलं की असा इथं जर व्हेकल असेल तर ती व्हेकल अशी गोल फिरते, म्हणजे त्या व्हेकलची मोशन झाली सर्क्युलर मोशन. मी असं कन्सिडर करतो की हा जो सिलेंड्रिकल वेल ऑफ डेथ आहे त्याची रेडियस मी r कन्सिडर करतो. r इज द रेडियस. नाउ इमॅजिन दॅट हियर इज द व्हेकल. ही एक व्हेकल आहे जी की या ठिकाणी आहे, ती अशी गोल फिरणार आहे. नेहमीप्रमाणे मी कन्सिडर करतो m इज द मास ऑफ दॅट व्हेकल. m म्हणजे त्या व्हेकलचं मास असेल, r म्हणजे रेडियस ऑफ सिलेंड्रिकल, रेडियस ऑफ सिलेंड्रिकल वेल ऑफ डेथ. त्याची रेडियस आपण r कन्सिडर करूया. ज्या वेळेस ही व्हेकल या ठिकाणी असते, जसं आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितलं तसंच इथं सुद्धा या व्हेकलवर फोर्सेस काम करतात. पहिला जो फोर्स असतो तो म्हणजे Fs. त्याला आपण स्टॅटिक फोर्स, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ सिलेंडर अँड टायर ऑफ दॅट व्हेकल. त्या व्हेकलच्या टायर मध्ये आणि सिलेंडरच्या सरफेस मध्ये असणारा जो फोर्स आहे त्याला आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन कन्सिडर करूया. त्यानंतर त्याला बॅलन्स करणारा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतो, तो म्हणजे वेट. म्हणजे वेट हा एक फोर्स त्याच्यावरती काम करत असतो, वेट mg. आणि तिसरा फोर्स जो असतो नॉर्मल. नाही बघा, मी समजा ही डायग्राम काढतो. ही व्हेकल, ही समजा ह्या व्हेकलची चाका सिलेंड्रिकलचा पार्ट आहे. इथं Fs, खाली mg. आणि नॉर्मल रिएक्शन नेहमी त्या वस्तूला परपेंडिक्युलर असतो, त्यामुळे या डायरेक्शन मध्ये कोण काम करत आहे? नॉर्मल रिएक्शन. म्हणजे तिसरा फोर्स काम करत असतो नॉर्मल रिएक्शन, जो की सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तिसरा फोर्स काम करत असतो नॉर्मल रिएक्शन. म्हणजे जसं मागच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण बघितलं 3 फोर्सेस काम करतायत, तसंच इथं सुद्धा 3 फोर्सेस काम करतायत. पहिला जो आहे तो म्हणजे Fs, फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ व्हेकल अँड सरफेस ऑफ सिलेंडर. दुसरा त्याला बॅलन्स करणारा फोर्स आहे वेट ऑफ द व्हेकल, जे की डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काम करतं. आणि Fs हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये काम करतो. व्हेकल अशा आडवी फिरत असते, त्यामुळे व्हेकलच्या सरफेसला असणारी नॉर्मल रिएक्शन जी की
त्या सिलेंड्रिकल डेथ ऑफ व्हीलच्या सेंटरकडे काम करते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय की व्हेइकलला लागणारा सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन साठी कोण मेंटेन करतं? नॉर्मल रिएक्शन. मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपण बघितलं स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, तर इथं नॉर्मल रिएक्शन्स प्रोव्हाइड करते. आपल्याला त्याच्यावरून काय इक्वेशन मिळतं तर इथं तुमच्या लक्षात येईल पहा. नॉर्मल रिएक्शन provides centripetal force. Normal reaction provides centripetal force, that is N equal to mv square upon r. N equal to mv square upon r. समजा मी हे एक इक्वेशन कन्सिडर करतो आणि आणखी एक इक्वेशन मला मिळतं ते म्हणजे Fs काय करतंय तर वेटला बॅलन्स करतंय. मुद्दा मी त्याला लिहितो Fs इज मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू mg. आणि या ठिकाणाहून आपल्याला आणखी एक इक्वेशन मिळेल तुमच्या लक्षात येईल. Fs म्हणजे नॉर्मल Fs म्हणजे मागच्या याच्यात बघितलं आपण स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये μs n असतं. आणखी एक सांगतो तुम्हाला नॉर्मल रिएक्शन mg सुद्धा असते आणि त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळतं Fs is less than or equal to mg or less than or equal to μs into n. Suppose this is the second equation. म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन साठीची ही कंडिशन आहे. जर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ती व्हेइकल खाली पडणार नाही. ती व्हेइकल बरोबर अशी गोल फिरत राहील. कुठपर्यंत गोल फिरत राहील? जर स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फोर्स आहे तो स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स वेटला बॅलन्स करतो. त्यासाठी आपल्याला ही कंडिशन मिळते. दोन्ही इक्वेशनचा जर तुम्ही विचार केला बघा, हे दोन्ही इक्वेशनचा जर तुम्ही विचार केला तर मला त्या ठिकाणी एक इक्वेशन फायनल असं मिळेल. एक तर नॉर्मल रिएक्शन तुम्हाला काय मिळतं mv स्क्वेअर अपॉन r आणि हे mg. या दोन्ही इक्वेशनचा विचार करा. म्हणजे मी आता ह्या दोन इक्वेशन मध्ये इक्वेशन लिहितो mg लेस दॅन ऑर इक्वल टू μs into n. पण तुम्ही पहिले इक्वेशन बघा. पहिल्या इक्वेशन मध्ये n म्हणजे काय आहे mv स्क्वेअर अपॉन r. याच्यावरून मिळतं mg लेस दॅन ऑर इक्वल टू n ची जर मी किंमत टाकली तर ती मिळते mv स्क्वेअर अपॉन r. आणि मग या ठिकाणी आपण जर बघितलं m जर कॅन्सल केला तर g लेस दॅन ऑर इक्वल टू μs into v स्क्वेअर अपॉन r. आता g लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, मी आपल्या सिंप्लिसिटी साठी त्याला इक्वल टू जर कन्सिडर केलं तर तुम्हाला मिळतं rg इक्वल टू μs into v स्क्वेअर. आणि हे जर इक्वेशन आपण बघितलं याचं फायनल इक्वेशन तर v स्क्वेअर इज इक्वल टू rg अपॉन μs. μs ला काय सांगितलं होतं मी मागच्या ह्याच्यात तर μs इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मग इथं v चं जर घेतलं आपण तर स्क्वेअर रूट मिळतं. आणि हे जे इक्वेशन आहे हे Vmax असतं. Vmax इज इक्वल टू rg अपॉन μs. याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं. तर हे आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं. इथे लिहितो बा Vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन μs. So this is the maximum safety speed of vehicle in a well of death. मृत्यूगोल मध्ये जी व्हेइकल फिरते त्या व्हेइकलचा हा मॅक्सिमम स्पीड आहे की जेणेकरून ती व्हेइकल खाली पडणार नाही. तर अशा पद्धतीने हे एक ऍप्लिकेशन आहे सर्क्युलर मोशनचं. याला तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल असाच की तुम्हाला डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर the maximum speed of a vehicle in a well of death. मौत का कुवा किंवा मृत्यूगोल असतो त्या मृत्यूगोल मध्ये फिरणाऱ्या व्हेइकल साठी तुम्हाला मॅक्सिमम स्पीड साठीचं इक्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी डिराइव्ह करायला विचारलं जाईल. तर ते अशा पद्धतीने आपण डिराइव्ह करतो. परत एकदा थोडक्यात एक्सप्लेन करतो. लेट अस कन्सिडर अ वेल ऑफ डेथ ऑफ अ सिलेंड्रिकल शेप ज्याची रेडियस r असेल. जर ही व्हेइकल अशी सिलेंड्रिकल गोल याच्यात फिरत असेल तर तिची मोशन सर्क्युलर झाली.
M म्हणजे मास ऑफ व्हेइकल, R म्हणजे रेडियस ऑफ अ सिलेंड्रिकल वेल ऑफ अ डेथ. त्या सिलेंड्रिकल वेल ऑफ डेथची आपण रेडियस कन्सिडर केली. त्या व्हेइकल वरती पुन्हा 3 फोर्सेस काम करतात. पहिला फोर्स असतो Fs which is in the upward direction. दुसरा फोर्स असतो वेट जे की डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काम करतं. आणि तिसरा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. आता इथं जर तुम्ही बघितलं तर Fs नॉर्मल रिएक्शन आणि वेट हे यामध्ये नॉर्मल रिएक्शन ही सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करते. त्यामुळे मी लिहिले नॉर्मल रिएक्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू दॅट मीन्स N इक्वल टू mv² अपॉन R. आणि ती व्हेइकल खाली पडायला नकोय त्यासाठी इथं Fs जो असतो तो Fs एक कंडिशन सॅटिस्फाय करतो. ती कंडिशन आहे mg ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू Fs लेस दॅन ऑर इक्वल टू μs इनटू n. आणि या दोन इक्वेशन वरून मला एक इक्वेशन मिळतं mg इक्वल टू μs इनटू n. पण तुम्ही जर नॉर्मल रिएक्शन बघितली तर ती आहे mv² अपॉन r. मी इथे n ची किंमत टाकली, m गेट कॅन्सल. फायनल इक्वेशन मिळतं g इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs इनटू v² अपॉन r. आणि rg इक्वल टू μs इनटू v². इथं तुम्ही बघितलं तर μs आहे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मग त्याच्यामध्ये मिळतं v² इक्वल टू rg अपॉन μs. आणि याच्यावरून स्क्वेअर रूट जर घेतलं तर vmax इज इक्वल टू रूट ऑफ rg अपॉन μs. हे मिळतं आपल्याला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड साठीचं इक्वेशन. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर μs ला काय म्हणतो आपण कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. पुन्हा बघा या एक्सप्रेशनचा जर फिजिकल सिग्निफिकन्स बघितला तर हे सुद्धा मॅक्सिमम स्पीडचं इक्वेशन त्या व्हेइकलच्या मास वरती डिपेंड नाहीये. m आलेलाच नाहीये. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड डिपेंड्स ऑन रेडियस ऑफ द सिलेंड्रिकल पाथ, g is the acceleration due to gravity and μs is the coefficient of friction. तर अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी मिळतं. तर हे दुसरं ऍप्लिकेशन आहे सर्क्युलर मोशनचं. तिसरं ऍप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. त्याच्या आधी तुम्ही हे दोन्ही ऍप्लिकेशन्स मी जे शिकवले मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आणि हे शिकवलेलं दोन्हींचा तुम्ही अभ्यास करायचा. तुम्हाला नोट्स ग्रुपला अवेलेबल करून दिल्या जातात. ठीक आहे. तर बाकीचं जे आहे ऍप्लिकेशन नंबर 3 द बँकिंग ऑफ रोड आणि त्याचे काय फॉर्म्युले आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला करू. थँक्यू.